माझी बहीण लहान बहीण छकुली तिचं 1 मेला लग्न झालं होतं. लग्न धसई या गावी झालं होतं. गेली 2 महिने तिच्या सासरची लोक तिला शारीरिक मानसिक छळ करत होते. तिच्याकडे पैशांसाठी मागणी करत होते वारंवार. लास्ट टाईम तिला 20 लाखाची मागणी केली होती. ती माझ्या वडिलांनी आणि भावाने पूर्ण न केल्यामुळे तिला मारहाण केली आणि तिला फाशीसाठी प्रवृत्त केलं. तर यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे प्लीज. सासरच्या लोकांचं नाव आहे तिचे पती कैलास हरड, तिचे दीर राजेश हरड, तिची जाव पिंकी हरड म्हणजे जयश्री हरड आणि तिची सासू रमाबाई. या लोकांनी तिला फाशी घेण्यास प्रवृत्त केलं. तर याला न्याय मिळाला पाहिजे. माझं नाव संतोष खापरे आहे आणि ती पीडित जी मुलगी ती माझी भाची आहे. आज तिचं 2 महिन्यापूर्वी की 3 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. तिच्या वडिलांनी तिचं थाटामाटात लग्न केलं. त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या त्यांनी पुऱ्या केल्या. पण ज्या दिवशी लग्न झाल्यापासून 3 दिवसापासून त्या मुलीचा तिच्या सासू तिची जाव आणि तिचा दीर जो दीर आहे तो शिक्षक आहे. आज शिक्षकी पेशेला कालिंबा फासणारी घटना घडलेली आहे. त्या शिक्षकांनी स्वतःचं ब्लॉग असल्या कारणास्तव त्याला मुलाला ब्लॉग घेण्यासाठी तिच्या पाठीमग तगादा लावला की तू 20 लाखाची आण तरच तुला आम्ही सासरी नांदू. आणि आजपर्यंत त्या मुलीला सून म्हणून त्यांनी वावरले नाही आहे. एवढा तिच्यावरती अत्याचार केलं सर की ती मुलगी वडिलांना पण सांगू शकत नाही की वडिलांकडनं कुठनं पैसे आणणार. शेवटी हा आर्थिक व्यवहार आला. जर वडिलांनी लग्न केलं तर वडील कोणाचं किडनॅप विकून पैसे आणणार. ह्या गोष्टीच्या नात्याने ह्या लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. शेवटचं बोलणं झालं होतं का तुमचं कधी? शेवटचं बोलणं म्हणजे माझं जो पुतणे आहे त्याच्याशी तिचं बोलणं झालं होतं की भाऊ मला घ्यायला ये, मला जाम त्रास होतो आहे. आणि 1-2 वेळा त्याला समजून सांगितलं होतं माझ्या पुतण्याने की बाबा तुला जे काय आहे तू तिला त्रास देऊ नको, आम्ही आमच्या परीने चर्चा करू. तुमची काय मागणी राहील? आमची मागणी एवढीच राहील, पोलिसांनी चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं आहे. आज जो शिक्षक होता तो शिक्षक फरार असल्याकारणानं त्याला रात्री त्या पोलिसांनी आपल्या चांगल्या पद्धतीने त्याला आणलेलं आहे. फक्त आमची एवढीच मागणी आहे की त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. आणि आज महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस साहेब या ठाणे जिल्ह्याचे ज्यांना भाई बोलतात एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष घालून यांना कठोरात कठोर चौकशी करावी. आज विधान जे अधिवेशन चालू आहे सर त्या अधिवेशनामध्ये यांनी हा मुद्दा उचलून धरला होता पण याच्यावर अजून कुठल्या प्रकारचं भाष्य केलेलं नाही आहे. फक्त एकच सुषमा अंधारे त्याच्यावरती भाष्य करते. मग साहेब याचा आम्ही काय अर्थ समजायचा? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.